वेलकम स्टुडंट्स टू द 8th स्टँडर्ड आणि सर्वांचे कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही आता 7th स्टँडर्डमधून 8th स्टँडर्डमध्ये काय झालेलं आहे, प्रमोट झालेलं आहे, अपग्रेड झालेला आहे. तर आता यावर्षीचा जो सायन्सचा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला मी शिकवणार आहे आणि सायन्सच्या पहिल्याच चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशन अँड ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव जग आणि त्याच्यामधील क्लासिफिकेशन, कशाचं क्लासिफिकेशन? मायक्रोब्सचं. मायक्रोब्स हा शब्द कशाने तयार झाला आहे माहीत आहे का? तर मायक्रोब्स शब्द तयार झाला आहे मायक्रो ऑर्गॅनिझम या शब्दाने. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सूक्ष्मजीव. सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम वी कॅनॉट सी बाय अवर नेकेड आईज, वी हॅव टू ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपनी आपल्याला त्यांना पाहावं लागतं. अशा मायक्रोब्सचा क्लासिफिकेशन या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये जसं तुम्हाला हिस्ट्री, काही याची क्लासिफिकेशनची हिस्ट्री दिलेली आहे. त्यामध्ये कार्ल ल्युनस in 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम. कार्ल लिन्युअस यांनी 1735 मध्ये या लिव्हिंग वर्ल्डला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केला. पहिला व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलिया. ही पहिली हिस्ट्रीमधला नोंद. तर त्यानंतरचे जे मॉडर्न मॉडिफिकेशन आहे ते त्यांनी केलं आहे हॅकेल यांनी. हॅकेल यांनी काय केलं तर 1866 मध्ये 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. हॅकेलनी 3 किंगडम्समध्ये या लिव्हिंग वर्ल्डच्या मायक्रोब्सचं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिवायडेशन केलं. ते 3 किंगडम्स होते. पहिला प्रोटिस्टा, दुसरा प्लांट्स आणि तिसरा ॲनिमल्स. याच्यानंतर समोरच्या हिस्ट्रीमध्ये आपण गेलो तर 1925 मध्ये काय केलं तर चॅटॉन क्रिएटेड 2 ग्रुप्स. चॅटॉन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी काय केलं की या क्लासिफिकेशनला 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. तर पहिला ग्रुप आहे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. या 2 ग्रुपमध्ये त्यांनी चॅटॉन नावाचं जे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्याला डिवाइड केलं. देअर आफ्टर त्याच्यामध्ये अजून अपडेशन झालं, अजून मॉडिफिकेशन झालं आणि 1938 मध्ये कोपलँड नावाचे जे शास्त्रज्ञ होते, 1938 मध्ये कोपलँड नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं, इट डिवायडेड इंटू ऑर्गॅनिझम इंटू अ 4 किंगडम्स. त्यांनी याचा विस्तार, याचं क्लासिफिकेशन जे आहे ते 4 भागांमध्ये केलं. ते 4 भाग कोणते कोणते आहे तर पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा प्लांट्स आणि चौथा आहे ॲनिमल्स. अशा 4 भागामध्ये कोणी केलं? कोपलँड यांनी 1938 मध्ये या लिव्हिंग थिंग्सचं, मायक्रोब्सचं डिवायडेशन, क्लासिफिकेशन केलं. त्यानंतर आपणला पहिला टॉपिक जो तुम्हाला पहिल्याच लेसनवर दिसतो आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी म्हणजे या पृथ्वीतलावर सजीवांमध्ये जे विविधता आहे. कारण आपल्याला माहीत आहे, लास्ट इयर आपण शिकलेलोच आहे की कशा कशा ॲनिमल्स असतात वेगवेगळ्या जॉग्राफिकल रिजननुसार. त्यानंतर तुम्हाला पुस्तकामध्येच दिलेलं आहे, लास्ट इयर वी हॅव लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जॉग्राफिक रिजन. काय जेवढे ॲनिमल्स आहे, लिव्हिंग ॲनिमल्स आहे ते तिथल्या भौगोलिक वातावरणानुसार, टेम्परेचरनुसार, रिजननुसार स्वतःला ॲडॉप्ट करून घेतात. कशामध्ये? तर त्यांचे इंजेक्शन ऑफ फूड आणि प्रोटेक्ट करण्यामध्ये स्वतःला. म्हणजे अन्न खाण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये पण त्याच्यात डायव्हर्सिटी आहे, म्हणजे चेंजेस आहे, विविधता आढळून येते. अजून कशात विविधता आढळून येते तर डिफेन्स, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ॲनिमल्सचे वेगवेगळे आपल्याला प्रकार आणि पद्धती पाहायला मिळतात. त्यानंतर अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. सेन्सस म्हणजे काय तर जनगणना. जनगणना ही फक्त माणसांचीच होत नसते तर प्राण्यांची सुद्धा होत असते. तर 2011चं जे सेन्सस झालं लिव्हिंग थिंग्सचं, या लिव्हिंग थिंग्सच्या सेन्ससमध्ये काय म्हणतात की काय सर्वेक्षणास नजर आलं की अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इंक्लुडिंग लँड अँड सी. म्हणजे लँड अँड सी म्हणजे लँड म्हणजे जमीन आणि सी म्हणजे समुद्र. जमीन आणि समुद्रावर किती स्पेसीज, किती सजीवांचं हे झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, नोंद झाली आहे. तर 2011च्या सर्वेक्षणमध्ये, सेन्ससमध्ये 87 मिलियन स्पेसीज, 87 मिलियन म्हणजे 10 लाखाचा 1 मिलियन होतो, तर 87 मिलियन स्पेसीज म्हणजे प्रजातींचं काय झालेलं आहे, सेन्सस झालेलं आहे 2011च्या जनगणना म्हणजे प्राण्यांच्या गणनेमध्ये. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर. आता हा 87 मिलियन हा जो आकडा आहे हा काही छोटा आकडा नाही आहे, हा एक मोठा आकडा आहे. आणि हा मोठ्या, जेव्हा आपल्याला मोठ्या आकड्याचा, मोठ्या प्रमाणामधल्या माहितीचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्याला
क्लासिफिकेशन करणं म्हणजे काय की त्याचं वर्गीकरण करणं वेगवेगळ्या पार्टमध्ये हे फार आवश्यक होऊन जाते. म्हणून काय केलं आहे, टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. तर यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करणं फार गरजेचं होतं. तर वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज म्हणजे काय की त्याच्यात त्या प्राण्यांमध्ये किती समानता आहे आणि कोणकोणत्या प्राण्यांमध्ये विविधता आहे, अशा या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसवर आपण या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला 87 मिलियन्सचे सेन्ससचा आकडा आहे सजीवांचा, त्यांना आपण काय केलं तर डिवाइड केलं. द प्रोसेस ऑफ द डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर इथे सोपी एक व्याख्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची दिलेली आहे. काय की प्रोसेस ऑफ डिवाइडिंग इंटू ग्रुप्स म्हणजे अशी पद्धत ज्या पद्धतीमध्ये डिवाइड केलं जाते, जे काही ॲनिमल्स आहे त्यांना वर्गीकरण करण्यासाठी डिवाइड केलं जाते. ऑर्गॅनिझम इंटू द सबग्रुप्स इज कॉल्ड ग्रुप अँड सबग्रुप्स म्हणजे एक मुख्य ग्रुप आणि त्यालाच निगडित सबग्रुप म्हणजे त्याला आपण तो सबग्रुपशी रिलेटेड ग्रुप अँड सबग्रुपमध्ये डिवाइड करणं म्हणजेच त्याला म्हणतो आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. नंतरचे एक शास्त्रज्ञ आहे, त्यांचं नाव आहे विटॅकर, रॉबर्ट होर्टिंग विटॅकर. यांचा जन्म 1920 झाला होता आणि मृत्यू झाला होता 1980. वॉज अन अमेरिकन इकोलॉजिस्ट. हे काय शास्त्रज्ञ आहे, इकोलॉजिस्ट आहे. तर अमेरिकेचे जे इकोलॉजिस्ट आहे, in 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ग्रुप्स इंटू 5 ग्रुप्स. त्यांनी काय केलं तर 1969 1969 या लिव्हिंग ग्रुप्सला काय केलं, त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझम्सला 5 कॅटेगरीमध्ये 5 ग्रुपमध्ये डिवाइड केला. ते 5 ग्रुप कोणते कोणते आहे तर तुम्हाला त्याचं बार डायग्राम पुस्तकामध्ये दिलेली आहे, आपण त्याच्यात ऑब्झर्व करू शकतो. यामध्ये 5 जे मुख्य पॉईंट आहेत ते पहिला पॉईंट त्यामधला येतो कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, हा पहिला. दुसरा कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. नंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, कशा प्रकारे ते अन्न ग्रहण करतात. नंतर आहे लाईफस्टाईल, कशा प्रकारे लाईफस्टाईल म्हणजे काय त्यांचं रहन सहन कसं आहे ते. आणि 5वा आणि शेवटचा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप कशी आहे. ह्या 5 मुद्द्यांवरून 5 पॉईंट्सवरून त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं 5 ग्रुप्समध्ये कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्यामध्ये आपण त्याच्या बाजूला तुम्हाला एक हे दिलेलं आहे, फ्लोचार्ट दिलेला आहे. त्या फ्लोचार्टमध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं तर तिथे लिहितात लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ग्रीन बॉक्समध्ये जे दिलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, त्यात सगळे चालले. मग त्याची जे डिवायडेशन आहे ते 2 ग्रुपमध्ये केलेलं आहे. पहिला ग्रुप आहे प्रोकॅरियोट्स आणि दुसरा ग्रुप आहे युकॅरियोट्स. हे 2 ग्रुप आहे. प्रोकॅरियोट्सचं नंतर डिवायडेशन केलेलं आहे, सब ग्रुप तयार केला. त्याच्यामध्ये युनिसेल्युलर, आता युनिसेल्युलरमध्ये चा डिवायडेशन परत केलं तर किंगडम 1मध्ये मोनेरा हा तयार झाला, किंगडम 2मध्ये प्लॅन्टाई तयार झाला, पण तो युकॅरियोट्समध्ये होतो. युकॅरियोट्सचे 2 प्रकार आहे, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर जसा प्रोकॅरियोट्सचे कोणता एकच प्रकार सबग्रुप तयार केला युनिसेल्युलरचा, आणि युकॅरियोट्सचा 2 ग्रुप तयार केले, पहिला युनिसेल्युलर, दुसरा मल्टीसेल्युलर. आता याच्यामध्ये युनिसेल्युलर जे आहेत प्रोकॅरियोट्समध्ये ते किंगडम 2मध्ये डिवाइड होतात, त्यांना प्रोटिस्टा असे म्हणतात. आणि नंतर आहे मल्टीसेल्युलर. हे जे मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यांना एकपेक्षा अधिक पेशी असतात, मल्टी म्हणजे अनेक आणि सेल्स म्हणजे पेशी, एकपेक्षा अनेक पेशीय ॲनिमल्स. तर या मोर दॅन 1 सेल जे असतात त्यांचं डिवायडेशन जे केलेलं आहे ते किंगडम 3 त्यामध्ये फंगाय, किंगडम 4 म्हणजे प्लॅन्टाई आणि किंगडम 5 म्हणजे ॲनिमेलिया, अशा या 5 किंगडम्समध्ये याला आपण डिवाइड केलेला आहे. याची जे फ्लोचार्ट आहे तो तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1वरच दिलेला आहे आणि हा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण समजावून घेऊया. पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. कशा आहे जे 5 पॉईंट सांगितले होते मी तुम्हाला, त्या 5 पॉईंटचं एक्सप्लेनेशन. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, त्यांच्या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे याच्यावरून त्यांना डिवाइड केलं प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समध्ये. म्हणून तुम्ही लिव्हिंग थिंग्सचा जो चार्ट दिसतोय फ्लो चार्ट, त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम नंतर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स या 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं तुम्हाला त्याच्यात दिसेल. दुसरा मुद्दा आहे क्लासिफिकेशनचा
कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी कशी आहे त्याची, तो ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. आणि युनिसेल्युलर असेल तर तो प्रोकॅरियोट्समध्ये घेतला आणि मल्टीसेल्युलर असेल तर तो युकॅरियोट्समध्ये घेतला. ठीक आहे. युनिसेल्युलरचा नंतर बघा, नंतर तिसरा मुद्दा आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. कशा प्रकारे ते स्वतःचा न्यूट्रिशन म्हणजे काय, फूडमधून जे भेटत असते आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे पोषण कशा प्रकारे त्यांचं होते. त्यामध्ये प्लांट्स ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेसिस. कारण प्लांट्स काय, प्लांट मेक देअर ओन फ्रूट बिकॉज विथ द हेल्प ऑफ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस त्यांच्यामध्ये होत असते, म्हणून प्लांट्स काय आहे तर ते ऑटोट्रॉप्स आहे. ऑटो म्हणजे स्वतःचं अन्न, ते स्वतः ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. फंगाय आहे सॅप्रोफायटिक आहे. फंगाय हा स्वतःचं करत नाही, त्याला मराठीमध्ये परपोषी म्हणतात. दुसऱ्याच्या बनवलेल्या फूडवर हा फंगाय जो असतो तो डिपेंड राहत असतो न्यूट्रिशनसाठी. स्वतःचं अन्न तो स्वतः तयार करत नाही. त्यानंतर हेट्रोट्रॉपिक अँड इंजेस्टिव्ह. हेट्रोट्रॉपिक म्हणजे असे ॲनिमल्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, लाईक ह्युमन बिईंग्स. आपण आपलं अन्न तयार करत नाही. आपण भले किचनमध्ये जे फूड बनवतो, पण ते फूड त्याचा सोर्स जो असतो तो प्लांट्स असतो. असं कोणतंच फूड नाही आहे जे डायरेक्टली कोणत्या मशीनमधून तयार होऊ शकेल. सगळे जे फूड आहे ते मशीनमध्ये प्रोसेस होतात, पण त्यांचं जे ओरिजिन आहे ते असते प्लांट. तर त्या प्लांटमधूनच आपल्याला फूड मिळत असते आणि फूड म्हणून आपल्याला न्यूट्रिशन मिळत असते. म्हणून माणूस काय तर हा हेट्रोट्रॉपिक आहे, अन्नासाठी तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. तर या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यानुसार हा मोड ऑफ न्यूट्रिशनचा माध्यमातून डिवायडेशन केलं जाते. चौथा पॉईंट आहे की लाईफस्टाईल, का तो ऑर्गॅनिझम कशा लाईफस्टाईलमध्ये राहतो. जसा प्लांट आहे हा प्रोड्युसर आहे. प्लांट प्रोड्युसर म्हणजे कसा, कारण प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, पण तो स्वतःचं तर न्यूट्रिशन मिळवतोच, पण दुसऱ्यांना सुद्धा न्यूट्रिशन देतो. कारण आपल्याला माहीत आहे का, व्हॉट आर द फूड वी गेट इट फ्रॉम द प्लांट्स. आणि प्लांट काय करतात, आपल्याला स्वतःचं तर न्यूट्रिशन ते करतातच, पण ते स्वतःसोबत आपल्याला सुद्धा न्यूट्रिशन देतात विथ द हेल्प ऑफ फूड. म्हणून लाईफस्टाईलच्या याच्यात जर मुद्द्यावरून आपण जर पाहिलं तर प्लांट काय आहे तर प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर म्हणजे तयार करणारे. नंतर ॲनिमल्स जे आहेत ते कन्झ्युमर आहे. जेवढे काही ॲनिमल आहे, कारण ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, मग त्यांना फूड जे पाहिजे असते ते कोणाकडून घेतले जाते, प्लांट्सकडून घेतले जाते. तर प्लांट्सकडून घेतल्या जाते आणि प्लांट्सकडून फूड मिळून ते स्वतःचं न्यूट्रिशन मिळवतात आणि स्वतःची ग्रो करून घेतात. म्हणून हे जेवढे पण ॲनिमल्स येतात हे कन्झ्युमरमध्ये येतात. कन्झ्युमर म्हणजे कोण, खाणारा, ग्रहण करणारा, मिळवणारा. ओके. आणि तिसरी कॅटेगरी येते याच्यात डिकम्पोजर. डिकम्पोजर म्हणजे कोणते, की ते जे काही डेड ॲनिमल्स असतात किंवा डेड प्लांट्स असतात त्यामध्ये स्वतःच त्या डेड बॉडीज ऑफ प्लांट ऑर द डेड ॲनिमल्समध्ये ते तयार होत असतात. आणि तयार झाल्यानंतर तिथूनच ते स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात. त्यालाच म्हणतात डिकम्पोजर. म्हणजे प्रोड्युसर हा पहिला, दुसरा कन्झ्युमर आणि तिसरा डिकम्पोजर. तर प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला या लाईफस्टाईलवरून वेगवेगळे कॅटेगरायझेशन करता येते. नंतर आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे की प्रोकॅरियोट्स ऑर युकॅरियोट्स, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. प्रोकॅरियोट्स आहे की युकॅरियोट्स आहे, युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. या मुद्द्यावरून सुद्धा, या पॉईंटवरून सुद्धा यांचं क्लासिफिकेशन करत असतात. तर समोरचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे की घरी या लेसनचं रीडिंग करायचं. त्यानंतर त्याचे जे हार्ड वर्ड्स आहे, जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून पाहू शकता किंवा रिपिटेशनने पाहू शकता. आणि जर तुम्हाला या पहिल्या पेजवरचा फ्लो चार्ट पहिले समजून घ्यायचा आहे, त्यानंतर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन हे पण समजून घ्यायचं आहे, आणि हिस्ट्री. त्यामध्ये एक वरून सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. सर्वात पहिले सेकंड लाईनमध्ये तो जनरल नॉलेजचा एक प्रश्न आहे. बघा, तो प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला. हू इन्व्हेंटेड द बायनॉमियल सिस्टम ऑफ द नॉमेनक्लेचर. जे नॉमेनक्लेचरची बायनॉमियल सिस्टम आहे ते कोण इन्व्हेंट केली, तर त्याचं पुस्तक, त्याचं जे आन्सर आहे ते तिथेच त्याच्याच खाली जे आहे एक बॉक्स दिलेला आहे. बॉक्समध्ये तुम्हाला कार्ल लेव्हनस नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांचा इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इंटू 2 किंगडम्स हे त्याचा आन्सर आहे.
कार्ल लिनियस इन 1735 मध्ये त्यांनी या बायनॉमियल जे सिस्टम आहे नॉमेक्लेचरची त्याचं इन्व्हेन्शन केलं होतं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला समोरच्या टॉपिक बाय टॉपिक एक एक लेसन एक एक टॉपिकवर आपल्याला या व्हिडिओजच्या माध्यमातूनच सध्या अभ्यास करायचा आहे.